राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून बांद्र्यात दिवाळी पहाट स्वरोत्सवाचं आयोजन। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली। गुणवत्ता निर्देशांक 172 अंकांवर। प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळण्याचं हवामान तज्ज्ञांचं आवाहन। ठाण्यात राजन विचारेंकडून आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द। यावर्षी बळीराजाच्या झालेल्या नुकसानामुळे ही दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून घरोघरी फराळ पोहोचवून दिवाळी साजरी केली जाणार। डोंबिवलीत दिवाळी पहाटचा झगमगाट। गणेश मंदिर व फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष। डोंबिवली गणेश मंदिरात दिवाळी पहाट निमित्त विद्युत रोषणाई आणि रांगोळ्यांनी परिसर उजळला। मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करू। संयमाचा अंत पाहू नका। लोकल रेल्वे गाड्यांवरून विविध प्रवासी संघटना आक्रमक। महाव्यवस्थापकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा। बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा सुनावलं। नॅशनल पार्कमधील अतिक्रमण प्रकरणी उच्चस्तरीय समिती अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश। राज्यात 5,500 शाळांमध्ये विजेचा अभाव। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युडास प्लसच्या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर। राज्यातील 1,08,250 शाळांचा अहवालात समावेश। फार्मसी पदवी प्रवेश प्रक्रियेला वेग। तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू। तर 2 फेऱ्यांमध्ये तब्बल 24,804 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला। उर्वरित 20 जागांसाठी 363 जागांसाठी चुरस। चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी स्वदेशी सर्वम AI मॉडेल सज्ज। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून घोषणा। डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी 2026 पर्यंत हे ॲप सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम ते स्वतः या मॉडेलचा वापर सुरू करणार। राज्यात वैद्यकीयच्या 150 जागा वाढल्या। तिसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना 300 जागा उपलब्ध होणार। देशभरातील एकूण जागांची संख्या 67,000वर।